घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणलेलं ही थेट दृश्य। 7 दिवसांची पोलीस कोठडी आता वाल्मिक कराडला सुनावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला आता कोठडीत घेऊन जाण्याकरता कोर्टातून बाहेर आणण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तोबा गर्दी सुद्धा या सगळ्या परिसरात झालेली होती। तगडा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आता ठेवण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडला आता कोठडीत घेऊन जाणार आहेत। काही समर्थक देखील त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात येतोय। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे आणि आता वाल्मिक कराड ही थेट दृश्य पण या क्षणी पाहतोय। काही समर्थक बोलण्याचा प्रयत्न करतायत पण पोलिसांनी त्यांना अटकाव केलेला आहे, मज्जाव केलेला आहे। वाल्मिक कराडला आता कोठडीत नेलं जाणार आहे। तगड्या पोलीस बंदोबस्तात दुतर्फा असलेली ही गर्दी आणि त्यामधून निघालेली बीड पोलिसांची ही व्हॅन आपण या क्षणी पाहतोय। सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडला झालेल्या सुनावणी दरम्यान आज अनेक खुलासे खरं तर करण्यात आले, अनेक आरोप या दरम्यान करण्यात आले। युक्तिवादादरम्यान वाद प्रतिवाद देखील झाला। यामध्ये तर वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची ही पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आता थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एसआयटीनं जी केलेली मागणी होती ती मागणी मान्य झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी सुनावणी आज झालेली आहे आणि या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात खरं तर हजर करण्यात आलेलं होतं। एसआयटी आणि सरकारी वकिलांनी अत्याचार बंद करा, मोठे गुन्हे मागे घ्या। कॅमेरा फ्रेम चालली पलीकडे आम्ही माणूस आहोत। तर एसआयटी आणि सरकारी वकिलांनी आज युक्तिवाद केलेला आहे। अन्नावरील खोटे गुन्हे मागवा, अन्नावर खोटे गुन्हे मागवा, आंदोलन केले जाते न्यायालय किती टक्केवारी भेटली?
कोर्टाबाहेर अशा गुन्हे गंभीर आहे, न्यायालयाची प्रतिमा तुम्हाला माहिती आहे, न्यायालयाची मर्यादा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वकील आहात. न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे, परंतु त्या सुद्धा एक वकील आहेत न्यायालयाच्या. मला नाव सांगता येणार नाही, पण त्या सुद्धा एक वकील आहेत. परंतु एखाद्या हे सगळं वातावरण आपण पाहतोय. एकीकडे महिला वकिलांना कराडला फाशी झालीच पाहिजे ही मागणी केलेली आहे. गाडीमध्ये टाकायला लागले मला. गाडी कशामुळे न्यायला लागलात पण तुम्ही? कशामुळे पण? काय केले साहेब? काय केलं? मी काय केले सांगा ना. उभं राहिले म्हणून, उभं राहिले म्हणून आमच्या कोर्टाच्या कॅम्पस मध्ये उभं राहिले म्हणून. ऐका थोडं. संतोष देशमुखच्या सगळ्या मारेकरांना माझा मोबाईल आहे, त्यात माझे क्लायंटचे नंबर आहेत ते. हा माझा मोबाईल, माझा जीवन आहे. बस 2 मिनिटं तुम्ही सहकार्य करा, फक्त 2 मिनिटं. नाही पण मॅडम आम्ही काय केलं? ट्रॅफिक जाम होईल. बसा ना प्लीज, बसा ना. ज्यावेळेस त्याला ठेचून मारला तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही. त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले, तेव्हा त्याचं काहीच केलं नाही. आम्ही उभं राहिलं म्हणून आम्हाला तुम्ही गाडी घेऊन सांगा. आम्ही उभं राहिलं म्हणून फक्त उभं राहिलं म्हणून. एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही. उद्या तुम्ही आम्हाला बी मारताल ना, आम्हाला बी मारताल ना तुम्ही ठेचून, तेव्हा काय करायचं? महिलांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे. ज्या महिला इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय. काही महिला ज्या या ठिकाणी कोर्ट परिसरात होत्या, ज्यांची मागणी होती की वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, या प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी ज्या महिलांनी केलेली आहे, त्या महिलांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर काही कराड समर्थक सुद्धा त्या ठिकाणी होते. जोरदार घोषणाबाजी केली जात होती. अण्णा तू मागे बरोबर सारख्या घोषणा दिल्या जात होत्या. जे वकील आहेत ते स्वतः घोषणाबाजी करत होते. असा सगळा माहोल खरं तर या कोर्ट परिसरात आज काहीसा पाहायला मिळतोय. नेहमीपेक्षा वेगळं काहीसं वातावरण या कोर्ट परिसरातलं. आणि या सगळ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. वकील हेमा पिंपरेंचा कराड विरोधात आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं आणि कराडला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी या वकील महिलेनं केलेली आहे. या प्रकरणी आता वकील महिलेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आज जी सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान SIT आणि सरकारी वकिलांकडून, SITचे अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून अनेक मोठे खुलासे सुद्धा करण्यात आले. गौप्यस्फोट आपण म्हणूया, अनेक गौप्यस्फोट सुद्धा करण्यात आलेले आहेत. काय सुनावणीमध्ये झालं तर सुनावणीमध्ये जवळपास 10 मिनिटं या सगळ्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला गेला. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराडनं विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले यांच्यावर की ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर कुठल्याही लोकांची आम्ही हॅलो. तर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडनं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याशी फोनवर संभाषण केलं. 10 मिनिटं चर्चा झाली. सुनावणीत काय काय घडलं ते सांगते ही 2 दृश्य आपण पाहतोय. कराड समर्थक एकीकडे कोर्ट परिसरात आक्रमक झालेले होते तर कराडला फाशी द्या अशी मागणी महिला वकिलांना देखील केलेली आहे. दुसरीकडे धनंजय देशमुख या सगळ्यावर लक्ष ठेवणे संतोष देशमुख यांचे बंधू यावर ते प्रतिक्रिया देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची होती जी हत्येप्रकरणी आज सुनावणी झालेली आहे. या सुनावणी दरम्यान अनेक खुलासे झाले. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला 3:30 ते 3:15 या दरम्यान अपहरण झालेलं होतं। खरं तर त्याच मिनिटात असं म्हटलं जात आहे अशी माहिती या सुनावणी दरम्यान समोर आलेली आहे। त्याच दिवशी त्याच दुपारी 3:20 ते 3:40 वाल्मिक कराडचं विष्णू चाटे, सुदर्शन गुले यांच्याशी फोनवरून संभाषण झालेलं आहे। 10 मिनिटं हे संभाषण झालेलं आहे आणि त्यानंतर हे जोरदार त्या ठिकाणी घोषणाबाजी होतीये। न्यायालय परिसरात आपण पाहतोय नहीं चलेगी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। तर वाल्मिक कराडचे वकीलही आता काही क्षणात प्रतिक्रिया देत आहेत। त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असल्या कारणानं पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांनाही मज्जाव केलेला आहे। पण आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाच्या बाबी या समोर आलेल्या आहेत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेशी वाल्मिक कराडचं 10 मिनिटं सुरू असलेलं संभाषण। हे संभाषण त्याच वेळी सुरू होतं ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता धनंजय देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार धनंजयजी, खरं तर आजचा निर्णय फार महत्त्वाचा आहे। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, या निर्णयावर तुमची पहिली प्रतिक्रिया? बंद करू का? जे तपास यंत्रणा आहे आणि जे आमची प्रतिक्रिया आहे प्रत्येक दिवशीची, की जे अन्याय झालेला आहे, जे माझ्या भावाची हत्या झालेली आहे, त्या प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी हे कटकारस्थान केलं। आणि माझी ती प्रतिक्रिया म्हणजे माझी भूमिका ही ठाम आहे आणि मी त्याच भूमिकेत असणार आहे की आम्हाला देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। अगदी, पण या सगळ्या प्रकरणी आता आज जो युक्तिवाद झाला तो युक्तिवाद तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल, तुम्ही देखील या सगळ्यावर नजर ठेवून होतात। या युक्तिवादादरम्यान 2 महत्त्वाच्या बाबी खरं तर समोर आलेल्या आहेत। एकतर ज्या दिवशी संतोषजींचं अपहरण झालं त्या दिवशी त्याच वेळी 3 ते 3:15 या दरम्यान वाल्मिक कराडचं घुले आणि विष्णू चाटे यांच्याशी फोनवरून संभाषण झाल्याचा गौप्यस्फोट SIDच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। CDR तपासण्याची आमची मागणी होती, त्याचा तो त्यांनी CDR सगळे तपासले असतील आणि त्याच्यातून ती गोष्ट समोर आली आणि त्यातूनच तो दावा केला गेलेला आहे। अगदी धनंजयजी, या सगळ्या घडामोडी एकीकडे घडतायत पण कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आमची मागणी होती काल की जे आरोपी राहिलेत किंवा जे आरोपी अजून ह्या कटात सामील आहेत त्यांना लवकर अटक करण्यात यावं आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे। आता तो मागच्या पण काही गुन्ह्यामध्ये फरार होता आणि आता सुद्धा फरार आहे, तर त्याला लवकरात लवकर जेरबंद करावा अशी आमची ही देखील मागणी आहे। धनंजयजी, मी तुमची मनस्थिती समजू शकते। तुम्हाला आता बोलणं ही फार जड झालंय। पहा, या सगळ्या घटनेला आज 37 दिवस झालेले आहेत। जितकं दुःख तुम्हाला आहे तितकाच वेदना, सहवेदना महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा या सगळ्या संदर्भात व्यक्त केलेल्या आहेत। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर एकीकडे तपास सुरू असताना धनंजयजी, तुम्ही जो उल्लेख केलेला होता लोकशाही मराठीवर, तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी आमच्याशी जेव्हा संवाद साधलेला होता तेव्हा तुमचं एक वक्तव्य होतं की 28 मे ते 9 डिसेंबर या दरम्यान नेमक्या काय काय घडामोडी घडल्या याचे इंटरलिंक्स लावले जावेत। आता या तपासादरम्यान हे इंटरलिंक्स लावले जाणार आहेत का, तशी तुमची प्रमुख मागणी असेल का? आम्ही तेच मागणी केलेली आहे
की जे सगळे ह्या हत्येत कटात जे लोक आहेत त्यांच्या सगळ्या पुरेपूर तपास झाला पाहिजे आणि त्यातूनच सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हं. कारण का खंडणी ते खून प्रकरण हे CID ने केलेला प्रमुख दावा होता. पहिलं जे सुनावणी झाली त्या दिवशी, आणि आमची ती मागणी आहे आणि ती रास्त आहे. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. अगदी एकीकडे तुम्ही न्याय मागताय, फाशीच्या शिक्षेची मागणी करताय, आंदोलन केलं जात आहे. मस्सा चौक मधले गावकरी अगदी पाण्याच्या टाकीवर चढलेले होते. तुम्ही स्वतः यात सहभागी होतात. अगदी तुमचा संयम त्या दिवशी तुटलेला अवघ्या महाराष्ट्रानं सुद्धा पाहिला. पण दुसरीकडे मात्र अगदी काही तासातच त्यावेळी कराड यांच्या मातोश्री सुद्धा बसतात आणि आपल्या लेकाचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही असं सांगतात आणि तेव्हापासून आज तागायत समर्थक सुद्धा आक्रमक होतात. आता माझ्या भावाची हत्या झालेली आहे. एका कुटुंब प्रमुखाचा त्यांनी विनाकारण निष्पाप बळी घेतला आहे. एक लोकप्रतिनिधी गावचे, जे मागच्या काही दिवसापासून गावचे प्रतिनिधी आहेत. तर आम्ही त्यांच्या हत्या झाली आणि अतिशय निर्घृण पद्धतीने झालेली हत्या, त्याचा न्याय आम्ही मागतोय. आणि जे मार्ग आहेत आम्ही अवलंबिलेले, आम्ही म्हणतोय प्रत्येक दिवशी की पोलीस यंत्रणा असेल, CID यंत्रणा असेल, SITचं पथक असेल, किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही फक्त मागतोय की आम्हाला न्याय द्या, बरं का. आणि आमची भूमिका तीच आहे. आणि त्यांनी आम्हाला जो विश्वास दिलेला आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आपण थांबणार नाहीत, तर आम्ही त्या पद्धतीनं न्याय मागतोय आणि आमची तीच विनंती आहे कायम. आणि न्याय मागण्याच्या भूमिकेत मग मोर्चे असतील किंवा आंदोलन असेल, पण ते लोकशाहीच्या मार्गाने, की म्हणजे त्याला कुठं पोलीस प्रशासनाला बाधा नाही आली पाहिजे. कारण काल जिल्ह्यात कलम 144 लागू झालं म्हणून जे काल आंदोलन होतं, जे गावकऱ्यांनी निवेदन दिलेलं, ते आम्ही लेखी स्वरूपात माघारी घेतलं की पोलीस प्रशासनाला आपला त्रास नाही झाला पाहिजे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा नाही आली पाहिजे. आणि आम्ही त्यांना बोललो पण, जे PI साहेब असतील, SP साहेब असतील, की जे आम्हाला पाऊल उचलायचं आहे त्याच्याशी तुम्हाला आम्ही अगोदर म्हणजे विचारणा करू, आपण त्याच्याशी विचारविनिमय करू आणि मगच पुढची दिशा ठरवू. अगदी पण धनंजयजी, आज जवळपास 37 दिवस पूर्ण होत असताना सुद्धा का कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाहीये? आता आपण तर म्हणतोय की सगळ्या आरोपींना पकडा. मग ह्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की हे सराईत गुन्हेगार आहेत. मी मागे म्हणल्याप्रमाणे ह्यांना जर वेळीच ह्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असत्या तर ह्यांनी पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणातले गुन्हे केले नसते. कारण का प्रत्येक आरोपीवर म्हणजे 5, 10, 15, 20 पर्यंत गुन्हे आहेत. ज्या ती त्यावेळेस गुन्हे करून त्यांना योग्य शिक्षा दिली तर पुढचे गुन्हेगारीवर बऱ्याचशा प्रमाणात आळा घालता येण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यातून एक आपल्याला सांगता येईल की जे कोणी आरोपी असतील ज्या त्या घटनेतले, त्यावेळेस त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून ते पुढं काही शिक्षा म्हणजे पुढं काही गुन्हेगारी करणार नाहीत. आणि तसं केलं गेलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या चुकीच्या पद्धतीने होत आहेत ते होणार नाहीत. बघा धनंजयजी, तुम्ही सातत्यानं अशी मागणी करत होतात की SIT काय तपास करते याविषयी आपण अनभिज्ञ आहोत, आपल्याला कल्पना दिली जात नाही. नंतर लगेचच ती SIT बदलण्यात आली, नवे अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. काल वाल्मिक कराडवर मोक्का लागला, मुख्य आरोपीला सोडू नये असं जे म्हणणं होतं त्यानुसार मोक्का लागला गेला. आज या सगळ्या दरम्यान पोलीस कोठडी सुद्धा 7 दिवसांची सुनावण्यात आलेली आहे. पण आणखीन हा किती काळ सगळा प्रकार चालणार आहे, की केवळ आणि केवळ इन्व्हेस्टिगेशन होत राहणार आहे? तुमच्या कुटुंबियांची नेमकी काय अपेक्षा आहे? किती वेळात हे सगळं प्रकरण धसाला लागावं? आम्ही तर विनंती करतोय की हे लवकरात लवकर सगळे आरोपी जेरबंद करून त्यांना शिक्षा द्या. पण आता तपासाच्या त्यांना भागामध्ये त्यांना काय अडचणी येत आहेत, त्यांना म्हणजे कशामुळं म्हणजे नेमक्या कुठल्या अडचणी आहेत की तो आरोपी कसा शोधत नाहीये, त्यांनी म्हणजे काय पुढची चाल चाललेली आहे. कारण हा सराईत गुन्हेगार आहे म्हणून तपास यंत्रणेला पण हे गोष्टी म्हणजे बहुतेक कठीण जात आहेत याला शोधणं. तरी आमची फक्त विनंती राहील की लवकरात लवकर हे जे सगळे आरोपी आहेत हे जेरबंद करून
आम्हाला देशमुख कुटुंबियाला न्याय द्यावा. धनंजयजी, पाण्याच्या टाकीवरून तुम्ही जेव्हा खाली आलात तेव्हा तुम्ही जरांगेंना कडकडून मिठी मारलीत. तुम्ही रडलात, अगदी घाय मोकलून रडलात. तुम्ही तुमच्या भावनांना वाट मोकळी करून दिलीत. आजही जेव्हा तुम्ही आमच्याशी संवाद साधताय, आमच्याशी बोलताय, तेव्हाही तुमचे डोळे पाणावले आहेत. आवाज काहीसा दबलेला आहे, थकलेले आहात. तेच तेच सांगून आता न्याय कधी मिळणार असं वाटतंय तुम्हाला? का का एवढी भावना म्हणजे जरांगेंना पाहिल्यावर तुमचा तोल जातो, तुम्ही घाय मोकलून रडता. काय मनस्थिती आहे या क्षणी? आता खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. त्याचं मला उत्तर पण द्यायची इच्छा आहे तुम्हाला लगेच. सगळे रडतायत, सगळे दुःख व्यक्त करतायत बरं का. सगळ्यांना ज्या भावना आहेत त्या व्यक्त करता येतात माझ्याजवळ. पण माझी अडचण अशी झाली आहे की मी माझ्या आयुष्यातलं सगळं माझ्या भावाजवळ व्यक्त होत होतो. आज तो माझ्याकडे नाही आहे आणि मी आता एका कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत आहे. तर मला माझ्या भावना ज्या आहेत दाटलेल्या त्या मला व्यक्त करता येत नाहीत. मी मधल्यामध्ये मला सगळं अडकून घेतलेलं आहे आणि ज्या लोकांसोबत समाजासाठी, गावासाठी, कुटुंबासाठी काम केलं असा प्रत्येक माणूस दिसला की मला व्यक्त व्हावं वाटतं. पण जिम्मेदारी खूप मोठी आलेली आहे माझ्या खांद्यावर आणि मला ही जिम्मेदारी आली असताना जे माझे अनेक लाखावर बांधव जे भेटायला येतात किंवा सांत्वन करतात, यातून मी कुठंतरी मला असं वाटतंय की हे माझे भाऊ आहेत आणि आपल्याला ह्यांच्याकडेच बघून पुढं चालायचं आहे. पण अक्षरशः आठवण आली भावाची किंवा सगळ्या गोष्टी दिसतात समोर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. पण मी आज ते कुणाला सांगू शकत नाही की म्हणजे दोघांमध्ये आमच्या म्हणजे किती प्रेम होतं. आम्ही एवढे दिवस कसे राहिलो, आम्ही कसं काम केलं. आम्हाला खूप निस्वार्थी भावनेनं लोकांचे कामं करायला आवडायचे. आमच्याकडे काही नसलं तरी आम्ही आयुष्यभर जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं म्हणजे कंटिन्यू बोलणं पण आहे, काम पण करायचं आहे, सावरायचं पण आहे. त्यामुळे आवाज छोटा झालेला आहे आणि थांबायचं पण नाहीये. जे जसं जमल तसं पुढं जाणं आपलं काम आहे. थांबून उपयोग नाही होणार. आपल्याला न्याय घ्यायचा आहे. थांबण्याचं नाही, पेक्षा लढायचं आहे धनंजयजी, खचायचं नाहीये. या सगळ्या मला मान्य आहे हे बोलणं, नाही, नाही. हे सहज बोलता येतं, पण ज्याच्यावरती वेळ येते, जो ते अनुभवतं, त्याला किती या सगळ्या गोष्टी जड जातात मी तुम्हाला समजू शकते. धनंजयजी, या सगळ्या एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना, तपास यंत्रणा त्यांचं काम सगळं करत असताना, याला आता जवळपास 37 दिवस झालेले आहेत. आगामी काळात हा तपास लवकरात लवकर व्हावा या दृष्टिकोनातून तुम्ही लवकरच गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काही भेट घेणार आहात का? नाही, गरज पडली तर आपण म्हणजे वेळोवेळी सगळ्यांना भेटणार आहोत. आपली भूमिका राहणार आहे. सगळ्यांना भेटलं पण पाहिजे, आपल्या व्यथा मांडल्या पण पाहिजेत किंवा आपण व्यक्त पण झालं पाहिजे. मग आपल्याला त्याच्यातून काही मार्गदर्शन पण भेटतं. पण असं काही ठरवून काही नाहीये. जशी वेळ पुढे येईल तसं आपण त्याचं नियोजन करू. अगदी धन्यवाद धनंजयजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. ही थेट दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी न्यायालय परिसरामध्ये मागणी करण्यात आलेली होती वाल्मिक कराडला फाशी द्या. त्यावेळी मात्र तिथं उपस्थित असलेल्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले 3 प्रतिनिधी 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मी थेट जाते. प्रतिनिधी सुरुवातीला सांगते, ओंकार कुलकर्णी कोर्टाबाहेर आहेत. विकास माने, जो प्रकार आता ज्या ठिकाणी घडला, जिथून वाल्मिक कराडला नेण्यात आलं कोर्ट परिसरातून, जिथं घोषणाबाजी झाली, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी विकास माने आहेत. अगदी डे 1 पासून या सगळ्याचं सातत्यानं वार्तांकन ते करतायत. तर सचिन बडे सुद्धा आपले प्रतिनिधी त्या परिसरात आता बीडमध्ये पोहोचलेले आहेत.
सुरुवातीला विकास, मी तुमच्याकडे येते. विकास, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात, जिथून वाल्मिक कराडला नेण्यात आलेलं होतं काही क्षणापूर्वी, जोरदार घोषणाबाजी तिथं झाली. समर्थकांकडून घोषणा केल्या गेल्या. काही महिला वकिलांनी म्हटलं वाल्मिक कराडला फाशी द्या. पण वाल्मिक कराडचे वकीलही तिथं घोषणा देताना दिसले. काय हा सगळा परिसरातला प्रकार होता? निश्चित लागवीजी केज न्यायालयामध्ये हा युक्तिवाद झाल्याच्या नंतर बीड न्यायालयामध्ये हे वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं. मात्र ज्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, त्या कोठडीच्या नंतर एक कोर्टाच्या बाहेर एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळाला होता. कारण की ज्या महिला घोषणाबाजी करतायत त्या महिला वकील जरी असल्या तर त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी आहेत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरा जो व्यक्ती वकील आहे तो देखील या ठिकाणी अजित पवार गट म्हणजे थोडक्यातच कराड समर्थक आहे. आणि या दोघांमध्येही या ठिकाणचा आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळेच काही काळ या ठिकाणी गोंधळ उडाल्याचं देखील आपल्याला दिसून आलेलं आहे. सध्या मी परळी या ठिकाणी उभा आहे. परळीमध्ये काल ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं त्याच परळीमध्ये सध्या जर पाहिलं तर पांगरी या गावामध्ये, जे पांगरी गाव वाल्मिक कराड यांचं आहे, त्याच गावामध्ये सध्या महिला ज्या आहेत त्या अक्षरशः रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. रस्त्यावरती झोपून आंदोलन सुरू आहे. कारण की 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याच्या नंतर सध्या परळीमध्ये, आज परळी शहर शांत जरी असलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक पडसाद पाहायला मिळू लागलेला आहेत. कारण की अनेक गावं जी आहेत परळी तालुक्यातील ती बंद ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याबरोबर जर पाहिलं तर पांगरी गावामध्ये सकाळपासून टाकीवरती, पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू आहे. त्याबरोबर मोबाईलच्या टॉवरवरती आंदोलन सुरू आहे. आणि जे महिला आहेत त्या सकाळपासून या ठिकाणी रस्त्यावरती झोपून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. महिलांचा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती, त्याच्यानंतर परळीमध्ये आता ऍक्शन मोडमध्ये पोलीस प्रशासन आल्याचं पाहायला मिळतंय. परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे. या ठिकाणचे जे काही पोलीस अधीक्षक या ठिकाणी उपपोलीस अधीक्षक आले होते, डीवायएसपी आले होते, त्यांनी या ठिकाणचा आढावा घेतला. त्याच्यानंतर आता परळी या ठिकाणचे जे काही पोलीस आहेत ते पांगरी या ठिकाणी निघालेले आहेत. आणि आता पोलिसांचा हा व्हॅनचा ताफा आपण पाहू शकतो. हे संपूर्ण हालचाल जी आहे ती प्रशासनाची सुरू झालेली आहे. पांगरी या गावामध्ये बंदोबस्त वाढवण्यासाठी सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन आपल्याला जाताना पाहायला मिळतंय. ही मोठी व्हॅन जी आहे, कारण की परळीमध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो वाढवला जातो आहे. आणि या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या पोलीस प्रशासनाची ही हालचाल आपण पाहू शकतो. कारण की याच ठिकाणी मोठा काल हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. कराड याचे जे काही नातेवाईक होते, त्यांच्या कुटुंबातले लोक होते, त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि सध्या परळीमध्ये ही शांतता आपल्याला पाहायला मिळते, तणावपूर्ण शांतता. कारण की परळीत आज दिवसभरामध्ये जरी काही झालं नसलं तरी मात्र जे काही व्यापारी बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर सध्या कराडचं जे काही गाव आहे पांगरी गाव, जे काही साधारण परळीपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, त्याच गावामध्ये सध्या अक्षरशः रस्त्यावरती उतरून हा ड्रामा आपल्याला हाय व्होल्टेज हा पाहायला निश्चितच पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण जर पाहिलं तर आता 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परळीमध्ये निश्चितच पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये खबरदारी घेण्याचं काम सध्या प्रशासनाकडनं सुरू केलेलं आहे. लागवीजी अगदी आपण पाहतोय की ज्या पोलीस ठाण्याबाहेर आता बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं आपले प्रतिनिधी विकास समाने म्हणतात. कोर्टाबाहेर आहेत आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी, यांच्याकडे जाते. ओंकार, कोर्टाबाहेर सगळा हाय व्होल्टेज ड्रामा आज महाराष्ट्रानं पाहिला. जोरदार घोषणाबाजी होत होती. कराडचे वकील सुद्धा या ठिकाणी घोषणा देताना दिसत होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना सवालही केला की तुम्ही वकील आहात, घोषणा देतायत. त्यावर त्यांनी पलटवार सुद्धा केला. काय नेमका हा सगळा कोर्टाबाहेर आज राडा पाहायला मिळालेला आहे? लागेची जर पाहिलं तर आज वाल्मिक कराड यांना बीड येथील मोकोका न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाकडून वाल्मिक कराड याला 7 दिवसाची एसआयटी कस्टडी सुनावलेली आहे. आणि जेव्हा एसआयटीचं पथक जे आहे ते वाल्मिक कराड याला न्यायालयातून बाहेर घेऊन जात होतं, तेव्हा ऐन न्यायालयाच्या गेटवरती जे आहे ते काही महिला वकील होत्या, ज्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येते. त्यांच्याकडून वाल्मिक कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली. यालाच प्रत्युत्तर म्हणून काही वकील देखील मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. त्यांनी वाल्मिक कराडांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. कुठेतरी हा गोंधळ वाढू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे. आणि जे काही आंदोलन करते, जे काही वकील होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, जे काही नागरिक होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि इथली जी काही परिस्थिती आहे ती कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. लागेल अगदी आता कोर्टाबाहेर शांतता आहे, बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. काय परिस्थिती आहे?
गुरुजी मी त्या कोर्टाच्या बाहेरच आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोर्टाच्या बाहेरचा हा जो सर्व परिसर आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आता पूर्णपणे शांततेचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठलीही यानंतर देखील सुरक्षेचा कुठलाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत वाल्मिक कराड याला जरी आता या न्यायालय परिसरातून नेण्यात आलेलं असलं तरी देखील मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी जे आहे ते आता पूर्णपणे तणावपूर्ण शांतता असल्याचं कुठेतरी चित्र पाहायला मिळते. अगदी थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, तगडा पोलीस बंदोबस्त परळी, बीड, केस या सगळ्या परिसरात ठेवण्यात येतोय. काल आस्थापना व्यवहार देखील बंद ठेवण्यात आलेले होते. आज कोर्टात जेव्हा युक्तिवाद झाला, तुम्ही कोर्टात होतात, त्यावेळी मात्र युक्तिवादादरम्यान SIT चे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेक गौप्यस्फोट सुद्धा करण्यात आले. ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच वेळी त्याच दिवशी वाल्मिक कराड याचा घुलेशी संपर्क झालेला होता, संवाद झालेला होता. जवळपास 10 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले बरोबर. तर हा देखील गौप्यस्फोट या सुनावणी दरम्यान करण्यात आलेला आहे, युक्तिवादादरम्यान झाल्याचं पाहायला मिळत आहे. काय काय घडलंय कोर्टाच्या आत? लागवीजी दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय आणि प्रमुख मुद्दा जर पाहायला गेला तर या ठिकाणी वाल्मिक कराड याला आता 7 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 22 तारखेपर्यंत ही कोठडी असणार आहे. मात्र प्रमुख मुद्दा हा उपस्थित केला जातो की ज्या पद्धतीनं तिघांचेही फोन कॉल जे आहेत ते फोन कॉलवर एक संभाषण झालेलं होतं. मात्र हे संभाषण सगळ्यात जास्त चर्चेत तेव्हा आलं म्हणजे हत्येच्या त्याच दिवशी हे संभाषण झालेलं होतं. त्यामुळे या संभाषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या संभाषणाच्या माध्यमातून हा सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता सरकारी वकिलांकडून की वाल्मिक कराडचा यामध्ये कशा प्रकारे हात असू शकतो. मात्र दुसरीकडे असा देखील प्रश्न या ठिकाणी न्यायाधीशांनी उपस्थित केलाय की तुम्ही एखाद्याला फोन कॉलच्या माध्यमातून थेट आरोपी कसं ठरवू शकता की तुम्ही याचा पूर्णपणे तपास केलेला आहे का, खात्रीशीर तपास केलेला आहे का, या संदर्भात त्यांनी विचारणा देखील केलेली आहे. मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलाने हे सांगितलंय की सर्व काही घडत असताना वाल्मिक कराड या ठिकाणी नव्हता आणि त्यानंतर असं देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की बेकायदेशीररित्या या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला कुठलाही ठोस पुरावा नाहीये, बेस नाहीये. मात्र कुठेतरी मीडिया ट्रायलमुळे तुम्ही जाणीवपूर्वक वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल केला असं सांगण्याचा प्रयत्न जो होता तो वाल्मिक कराडच्या वकिलाने केला. मात्र प्रमुख मुद्दा हा उपस्थित केला जातो की वाल्मिक कराड याचं नाव जे आहे त्याच्या सोबतची जी काय इतर आरोपी आहेत त्यांनी घेतलेलं नाहीये. म्हणजे जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये 3 जण जे होते तर त्यांनी या संदर्भात कुठलंही नाव घेतलेलं नाहीये. तर तिघांच्या मुखातून वाल्मिक कराड हे नाव आलेलंच नाहीये. हा एक महत्वाचा युक्तिवाद होता या ठिकाणी. सचिन, जसं तुम्ही म्हणताय वाल्मिक कराडचे वकील या युक्तिवादादरम्यान म्हणतायत की हे सगळे बेसलेस आरोप केले जात आहेत ज्याला काही आधारच नाहीये. हे विधान, हा पलटवार कोणत्या बेसवर केला जातोय वाल्मिक कराडच्या वकिलांकडून? याला काय बेस आहे, काय पुरावा दिला जातोय कोर्टात या संदर्भात? खंडणीचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यातून दुसरा गुन्हा अशा प्रकारे ब्लेम करणं, आरोप करणं आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे सर्व काही घडत असताना वाल्मिक कराड तिथं नव्हता असा सांगण्याचा प्रयत्न जो होता तो वाल्मिक कराडच्या वकिलाने केला. आणि त्यानंतर त्याचं असं मत आहे की या ठिकाणी हे सर्व काही घडत असताना जर व्यक्ती तिथं नसेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. आणि सर्वात महत्वाचा प्रमुख मुद्दा जर पाहायला गेला तर या ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती देशात विदेशात किती आहे आणि या हत्येमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे किंवा जो एक आरोपी फरार आहे त्या आरोपीला फरार करण्यामागे तर यांचा हात तर नाही ना किंवा पाठिंबा तर नाही ना, या संदर्भातही प्रश्न उपस्थित केला गेला. हा सर्वात मोठा मुद्दा हा उपस्थित करत असताना एक प्रमुख मागणी ही जी होती ती म्हणजे या ठिकाणी पोलीस कोठडीची किंवा या ठिकाणी कोठडीची मागणी जी होती ती करण्यात आलेली होती. कारण तपास करण्यासाठी कोठडी महत्वाची आहे, कोठडी द्यायला हवी अशी मागणी जी होती ती करण्यात आलेली होती. आणि कोठडी सचिन, असंही कळतंय या युक्तिवादादरम्यान अशी माहिती मिळतेय वाल्मिक कराडच्या वकिलांकडून असा युक्तिवाद केला गेला की कुठल्याही आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये. तर तशी काही माहिती, असा जेव्हा युक्तिवाद केला गेला तेव्हा SITच्या अधिकाऱ्यांकडून तसा काही पलटवार करण्यात आलेला आहे का? काही आणखीन गौप्यस्फोट करण्यात आलेले आहेत का? अधिकाऱ्यांकडून जेव्हा न्यायालयासमोर काही मुद्दे मांडले जात होते तर काही 9 मुद्दे असे होते की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांची, यांनी गुन्हे केलेले आहेत आणि याआधी सुद्धा अशा घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी हा सांगण्याचा प्रयत्न केलाय की हे आरोपी आहेत हे गुन्हेगार आहेत. मात्र ज्या आरोपींची नावं आहेत तर 3 आरोपींनी वाल्मिक कराडाचं नाव घेतलेलं नाहीये.
म्हणजे या ठिकाणी हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराडचा सहभाग यामध्ये नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न कराडच्या वकिलाने केला. आणि दुसरीकडून आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातो तो म्हणजे फोन कॉल्सचा जो मुद्दा होता तो प्रमुख या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. फोन कॉल्सच्या माध्यमातून तिघांचं संभाषण झालं असं बोललं गेलेलं होतं. मात्र तिघांचं संभाषण होत असताना त्या ठिकाणी काही म्हणजे संभाषणाचा वेळ आणि जी घटना घडली जी हत्या झाली तो वेळ एकच होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये प्रमुख पुरावा तो म्हणजे संभाषण. मात्र हे संभाषण काय आहे, काय बोलणं झालं होतं त्याचा पूर्णपणे तपास जो आहे तो करण्यासाठी या ठिकाणी वेळ मागण्यात आलेला होता. आणि तो वेळ मागितल्याच्या नंतर कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये वाल्मिक कराड किती दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा वेळ मागितलेला आहे. आता ते 9 मुद्दे असे होते की आतापर्यंत म्हणजे पोलिसांनी देखील असे काही पत्र समोर सादर केलेले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर अधिक गुन्हे दाखल होते आणि त्यानंतर ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे नोंद झालेले गुन्हे जे होते ते समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा सांगण्याचा प्रयत्न केलाय की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यामुळे कोठडी द्यायला हवी आणि इतर चौकशी मग ती संपत्तीची असेल, गुन्ह्यांची असेल किंवा हत्येची असेल त्यासाठी वेळ महत्वाचा आहे त्या ठिकाणी अशी मागणी केली जात होती. अगदी अगदी सचिन, विकास, ओंकार तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा कारण या घडीची ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे. आता वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर परळीत काय पडसाद उमटतायत. मी विकासकडे जाणार आहे, अधिक जाणून घेणार आहे. परळीतून आपले प्रतिनिधी विकास माने, सचिन बडे कोर्टात होते आज, ज्यांनी हे सगळं प्रकरण युक्तिवाद स्वतः पोहोचवला आपल्यापर्यंत. तर कोर्टाबाहेर काय काय घडलं याचं अपडेट आपल्याला देत होते आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी. सचिन, मी तुमच्याकडे येते. विकास, मी येणार आहे तुमच्याकडे. परळीत काय पडसाद उमटतायत ही थेट दृश्य आपण पाहतोय या क्षणी. काही कराड समर्थक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील या सगळ्या ठिकाणी केली जाते. अगदी कालपासूनच कराड समर्थक महिला या ठिकाणी एकवटल्या आहेत. घोषणा काय देत आहेत ऐकूया आपण. सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सचिन, माझा आवाज पोहोचतोय? अगदी सचिन, अशी एक माहिती आता कळतीये, असा युक्तिवाद झालाय असं म्हटलं जात आहे की SITचे अधिकारी जे होते त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे खंडणी करता अडथळा होईल संतोष देशमुख म्हणून त्याची कदाचित हत्या केली असावी आणि या दृष्टिकोनातून तपास करण्यासाठी म्हणून आम्हाला कोठडी हवी आहे, असा काही युक्तिवाद कोर्टात करण्यात आलेला आहे का सचिन? मुद्दा म्हणजे दोनही वकिलांनी या ठिकाणी जोरदार युक्तिवाद केलाय आणि युक्तिवाद करत असताना काही महत्वाचे मुद्दे होते ते उपस्थित करण्यात आले. आणि प्रमुख मुद्दा म्हणजे या ठिकाणी कोठडी संदर्भात होता. आरोप जे होते ते सिद्ध करण्यासंदर्भामध्ये होता आणि हत्येमध्ये कटात समावेश जो आहे तो वाल्मिक कराडचा आहे की नाही त्या संदर्भात संपूर्ण युक्तिवाद जो होता तो करण्यात आला. दोनही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र या ठिकाणी वाल्मिक कराडांचे वकील होते त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही या ठिकाणी बोलायला तयार नाहीयेत. या ठिकाणी सरकारी वकील जे आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत ते काही बोलायला तयार नाहीयेत. त्यांची म्हणजे त्यांनी ही तर सुनावणी जी होती त्यांनी जो युक्तिवाद होता तो केलेला आहे. मात्र आपल्या सोबत बोलत असताना त्यांनी म्हणजे त्यांना विचारणी केली होती तर बोलायचं असताना त्यांनी सांगितलं की आता माझ्याशी बोलणं होत नाहीये. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी वाल्मिक कराड हे नाव गाजतंय आणि नाव गाजत असताना होणारे आरोप आणि त्यानंतर नेत्यांसोबत असणारे काही संबंध त्यामुळे ही चर्चा आहे. आणि अशामध्येच युक्तिवाद करत असताना प्रमुख मुद्दा जो होता तो म्हणजे कोठडीचा आणि ते आता 7 दिवसांची कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड हे नाव सध्या गाजतंय, नाव राज्याच्या राजकारणात गाजतंय, हे नाव बीड मध्ये गाजतंय, हे नाव कोर्टात गाजतंय आणि कोर्टा बाहेर सुद्धा गाजतंय. पण या नावाचं मूळ आहे परळी. ज्या परळीमध्ये विकास आपण पाहतोय वाल्मिक कराडला मोका लावल्यानंतर आस्थापना बंद ठेवण्यात आली, व्यापार सगळे बंद ठेवण्यात आले. आज 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर सचिन, तुम्ही आमच्या सोबत जोडलेले आहात. मी विकासकडे गेले. विकास, आज 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर मात्र परळीत नेमकं कसं वातावरण पाहायला मिळतंय? परळीत वातावरण तापलंय, शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे. नेमकी दबक्या स्वरात काय चर्चा होतीये?
निश्चित लागवीजी, मी या ठिकाणी आज तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की आज सकाळपासून परळीमध्ये नेमकं घडलं काय. कारण की परळी काल अशांत होती. केज न्यायालयामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्यानंतर सर्वाधिक पडसाद जे आहे ते परळीमध्ये पाहायला मिळाले. माझ्या मागे जे आपण पोलीस ठाणे पाहतो त्याच पोलीस ठाण्याच्या बाहेर कराड कुटुंबाने, त्याबरोबर कराड समर्थकाने मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं होतं. मात्र त्यानंतर काल रात्री मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि ही भेट झाल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ परळी गाठलेली आहे. कारण की परळी गाठल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी कराडांच्या कुटुंबाला देखील भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सध्या धनंजय मुंडे हे परळीमध्ये आहे आणि परळी शांत ठेवण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या स्वतःवरती घेतलेली आहे. आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर सकाळपासून संपूर्ण परळी शहरातील जे काही व्यापारी होते ते एकत्र जमले होते. मात्र त्यांनी त्यांच्या आस्थापना ज्या आहेत त्या सकाळपासून बंद ठेवलेल्या आहेत. परळी शहरामधील ज्या काही आस्थापना आहेत त्या सकाळपासून बंद आहेत. केवळ ठराविक व्यवहार जे आहेत ते सध्या सुरू आहेत. जसं की अत्यावश्यक सेवा असतील त्याच केवळ परळीमध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि परळी शहरामध्ये सध्या शांतता जरी असली तर ग्रामीण भागात मात्र निश्चितच अशांतता पसरल्याचं दिसून येत आहे. ज्या ठिकाणी वाल्मिक कराड त्यांचं मूळ गाव आहे ते म्हणजे पांगरी हे गाव, ज्या ठिकाणी गोपीनाथ गड आहे, गोपीनाथ गडाला लागूनच पांगरी हे गाव आहे. याच गावामध्ये सध्या रस्त्यावरती महिला उतरलेल्या आहेत. गावातील समर्थक असतील, गावातील ग्रामस्थ असतील ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. बीड परळी महामार्गावरती सकाळपासून आंदोलन सुरू आहे आणि याच ठिकाणी आंदोलन सुरू असताना काही लोक पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत, काही लोक मोबाईलच्या टॉवरवरती चढलेले आहेत आणि या दरम्यान महिला ज्या आहेत त्या महिला देखील विशेषतः रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि रस्त्यावरती झोपून त्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. एका तरुणाने तर स्वतः अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं आणि पेटवण्याचा प्रयत्न केला होता. तर काल रात्री देखील असाच काहीसा प्रकार याच ठिकाणी विकास, त्यामुळे एकूणच काय तर परळीत सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय आणि दबक्या स्वरात अनेक चर्चा सुद्धा परळीत रंगताना दिसत आहेत. तुर्तास विकास, सचिन आणि ओंकार, तुमच्या तिघांचेही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आणि या सगळ्याचं वार्तांकन आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल देखील तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास इथंच थांबतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.